बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे। एक 12 वर्षाचा चिमुकला बेपत्ता झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा घरातच होता आणि तो घरातून कुठेतरी बाहेर गेलेला आहे। सकाळी 9 वाजेपासून तो घरातून गेलेला आहे तर अद्यापही परतलेला नाहीये। अशाच परिस्थितीमध्ये घरच्यांनी जे आहे पोलीस स्थानकामध्ये धाव घेतलेली आहे आणि आता पोलिसांनी या संदर्भात कारवाईला सुद्धा सुरुवात केलेली आहे। अद्यापही जे आहे शोध मोहीम सुरू आहे, मात्र नेमका हा मुलगा चिमुकला कुठे गेलेला आहे काहीच त्याची जे आहे अपडेट्स आपल्यापर्यंत येत नाहीये। तर आपण बघत आहात आपले बदलापूर। सध्या आपण बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या साई वालवली या गावामध्ये आहोत, या परिसरामध्ये आहोत आणि इथेच असलेला जो आर्यन आहे तो बेपत्ता झालेला आहे। त्याचा आपण फोटो बघत आहात। तर हा तुमच्यापैकी कोणालाही दिसला कुठेही तर कृपा करून लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती जे आहे तुम्ही संपर्क करायचा आहे। आपण लवकरच जे आहेत नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहोत। हे नंबरही आहेत, तर प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटोज घेत चला आणि या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। अद्यापही नेमकं हा कुठे गेलेला आहे याची जी आहे शोध मोहीम सुरू आहे। ग्रामीण पोलीस वरिष्ठ जे आहे गोविंद पाटील सर इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही शोध मोहीम इथे सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज जे आहे सध्या चेक केले जात आहेत की नेमका कुठे गेलेला असावा। त्याच्या आईला ज्या वेळेला आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की तो फक्त सकाळी 12 वाजेच्या सुमारास त्याची शाळा होती दुपारची, तर तो सकाळी खेळायला बाहेर जातो आहे असं सांगून घरातून बाहेर गेलेला आहे। मात्र त्याचा नंतर काहीही जे आहे माहिती न मिळाल्यामुळे परत न आल्यामुळे त्यांनी जे आहे पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली, आजूबाजूला सुद्धा खूप शोध घेतले, मात्र तो सापडत नाहीये। मग आता नेमका तो बेपत्ता झालेला आहे की अजून दुसरं काही प्रकरण आहे अद्यापही याची माहिती आपल्यापर्यंत येत नाहीये। तरी सुद्धा कळकळीची पुन्हा एक सगळ्याच बदलापूरकरांना विनंती आहे की हा जर तुम्हाला दिसला कुठे त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण। तर आर्यन सागर यादव, वय वर्ष जे आहे त्याचे 12 आहे, शाळेचे नाव जिजामाता जिजाऊ विद्या मंदिर या शाळेमध्ये शिकत असलेला हा विद्यार्थी आहे। बेलवली मध्ये शिकत असलेला विद्यार्थी आहे। तर रंग सावळा असून उंची 4 फूट, अंगात हाफ जो आहे शर्ट व हाफ पॅन्ट, रंग सांगता येणार नाही कारण तो ज्या वेळेला बाहेर गेला त्यावेळेला अंदाज येत नाही की कुठल्या रंगाचा शर्ट त्याने घातला होता। त्याचबरोबर त्याच्या पायामध्ये काळा रंगाचे बूट आहे आणि केस काळे, डोळे काळे अशा वर्णाचा जर मुलगा तुम्हाला कुठेही आढळला तर कृपा करून जे आहे लवकरात लवकर तुम्हाला आपले बदलापूरच्या क्रमांकावर जरी तुम्ही संपर्क साधला तरी सुद्धा आम्ही त्याच्या आईवडिलांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे बघा संपूर्ण माहिती आपण घेत आहोत। आता लवकरच जे आहे आपण या ठिकाणी इष्ट पोलीस निरीक्षक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। एपीआय आहे आपल्यासोबत गोविंद पाटील सर, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ना आपण। नमस्कार सर। नमस्कार। नेमकं काय घटना घडली, कधी घडली आणि आपण शोध मोहीम सुरू केलेली आहे, काय माहिती मिळते आहे? आर्यन सागर यादव, वय वर्ष 12, हा मुलगा घरातून निघून गेलेला आहे ऍक्च्युली आणि तो निघून नेमकं असंही होऊ शकते की तो गेलेला आहे आणि त्याला परत येण्यासाठी समजा रस्ता भेटत नाही असं घटना होऊ शकते। तर त्या अनुषंगाने आपण 4 पथके तयार केलेले आहेत आणि त्याचा पूर्ण बदलापूर शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण शोध घेतो आहे। तर मी असं आव्हान करेन बदलापूरकरांना तसेच आजूबाजूच्या इतर गावांना की त्यांनी या मुलाचे डिटेल्स आम्ही शेअर करतोय, तर त्या मुलाबद्दल काही माहिती मिळाली तर ती तात्काळ आम्हाला कळवायची आहे। आपल्याकडे कधी अपडेट आला, साधारण कधीपासून हा मुलगा जो आहे घरातून गेलेला? सकाळी 9 वाजता घरातून गेलेला आहे असं पालकांचं म्हणणं होतं आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेऊन दुपारच्या वेळी ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते। तर तेव्हापासून म्हणजे मागील 3-4 तासापासून आपण त्याचा शोध घेतो आहे। सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज जे आहेत मिळालीत का आपल्याला आजूबाजूला कुठे, त्याच्यानुसार तो कुठे दिसला काही असं? फुटेज आपण आता पण पडताळतोय सर्व ठिकाणचे। काही रिक्षावाल्यांना तो बदलापूर शहरामध्ये फिरत असताना दिसलेला आहे, तर त्या ठिकाणी पण आपण 2 ते 3 पथकं तयार करून त्या जे लोकेशन्स आहेत त्याच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे आपण चेक करतो। धन्यवाद। तर संपूर्ण माहिती जी आहे आपल्याला एपीआय गोविंद पाटील सर यांनी दिलेली आहे। आता आपण आजूबाजूलाही बघत आहोत, इथेही आपण विचारपूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र आजूबाजूच्या परिसरामधील जे नागरिक आहेत त्यांना याबद्दल जास्त काही माहिती नाहीये। त्यांच्या आईसोबत आपण
आता बोलणार नाही आहोत कारण त्यांची मनस्थिती सध्या जे आहे त्या बोलू नाही शकत, कारण चिमुकला आहे आणि त्याच्याच बरोबर त्याचा एक लहान भाऊ सुद्धा आहे, पण तो आहे सुखरूप आहे, तो घरीच आहे. फक्त जो आर्यन आहे तो इथून बेपत्ता झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकं काय घडलेलं आहे, काय आहे या मागचं कारण अद्यापही स्पष्ट होत नाहीये. जर आपण बघत असाल तर साई वालवली या परिसरामध्ये आपण आता सध्या आहोत आणि तो 12 वर्षाचा चिमुकला आहे. तुम्हाला सुद्धा जर कुठेही दिसला तर कृपा करून लवकरात लवकर जे आहे तुम्हाला संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा आपण आर्यनचा फोटो बघणार आहोत. बदलापूरकरांनो, जसं तुम्ही काल सुद्धा एक जी घटना घडलेली आहे, काल जे अपहरणची केस होती कालची, तर काल जसं तुम्ही समयसूचकता एका रिक्षा चालकाने दाखवली, त्याचबरोबर जर आपण बघत असाल, आपण लवकरच कनेक्ट करणार आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण थांबत आहोत. साई वालवली या परिसरामध्ये आपण सध्या आहोत. आजूबाजूला जे काही सीसीटीव्ही फुटेज होते त्या फुटेजच्या अनुषंगाने जर आपण बघत असाल तर आता सध्या जे आहे तिथे एपीआय गोविंद पाटील सर इथे आलेले आहेत आणि केव्हापासून त्यांची मोहीम जी आहे, शोध मोहीम सुरू आहे. अद्यापही काही तपास लागलेला नाहीये. तर तुम्ही सुद्धा कृपा करून जर तुम्हाला कुठेही आर्यन दिसला तर लवकरात लवकर जे आहे तुम्हाला संपर्क करायचा आहे. आपले बदलापूरवर संपर्क केला तरीही चालेल किंवा तुम्ही लवकरात लवकर जे आहे याचे अपडेट्स आमच्यापर्यंतही देऊ शकता. आपण त्याच्या आईवडिलांपर्यंत ते पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. काल जशा पद्धतीने एक अपहरणची घटना घडली होती त्यामध्ये बदलापूरकरांनी अगदी समयसूचकता दाखवली, तर त्याच पद्धतीने जे आहे तुम्हाला पुन्हा एकदा आता सगळ्यांना एकजुटीने येऊन हा जो फोटो आहे आर्यनचा तो जास्तीत जास्त फॉरवर्ड करायचा आहे, जेणेकरून आर्यन लवकरात लवकर त्याच्या आईला वडिलांना भेटू शकेल. बघूया आपण इथे काही नागरिक आहे, त्यांना माहिती आहे का याबद्दल, काही आपण विचारूया. आजूबाजूला राहणारे, पळू नका, काही जास्त नाही विचारणार, माहिती आहे का तेवढं सांगा फक्त. दादा कुठे राहतात आपण? मी का वालवली राहतो. वालवलीत का? आपण ओळखतात का आर्यनला? नाही ओळखत का? ठीक आहे, हरकत नाही. तर फक्त ज्या वेळेला माहिती मिळाली त्यावेळेला इथे जे आहे काय बोलतात, हा ते रिक्षा चालक मित्र असतील, कोणीही असतील, तर तुम्हाला कोणालाही जर दिसला आर्यन तर लवकरात लवकर जे आहे तुम्हाला संपर्क करायचा आहे. आपल्या बदलापूरशी संपर्क केला तरीही तुम्ही चालेल. अजून काही फोटोज आहेत का आपल्याकडे, आपण नक्कीच बघणार आहोत. तर आर्यनचा हा एकच जो फोटो आहे आपल्याकडे मिळतोय. तिकडे घे जरा. तर हे आर्यनचं जे आहे, आर्यन यादव असं त्याचं जे नाव आहे आणि तो खेळण्यासाठी जातो असं सांगून जे आहे गेलेला आहे. जास्तीत जास्त जो आहे फोटो आर्यनचा सगळ्यांनी फॉरवर्ड करा, जेणेकरून लवकरात लवकर आर्यन जो आहे तो त्याच्या आई वडिलांपर्यंत भेटू शकेल. त्याच्या आई वडिलांना सध्या त्याची आई खूप खूप रडते आहे. आणि आर्यन जर तू कुठूनही बघत असशील, समजा नेमकं काय घडलंय कोणालाही माहित नाहीये, आर्यन का गेलेला आहे, असंही होऊ शकतं की तो अगदी चिमुकला आहे, कुठेतरी खेळण्यासाठी बाहेर गेला आणि वाट विसरला आहे का, किंवा कुठेतरी एखाद्या रिक्षात बसून दुसरीकडे गेला आहे का, किंवा नेमकं काय आहे काही समजायला कारण नाहीये. तर आर्यन जरी बघत असतील तू तर लवकरात लवकर बाळा घरी ये, कारण आई तुझी वाट बघते आहे. तुम्हाला सुद्धा आर्यन कुठेही दिसला तर तत्काळ जे आहे तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. आपले बदलापूरला संपर्क केला तरीही चालेल. आपण वारंवार यासाठी सांगतोय की लवकरात लवकर आर्यन जो आहे त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. अद्यापही कारण स्पष्ट होत नाहीये. सीसीटीव्ही कॅमेराचे जे फुटेज आहे आपण बघत असाल तर इथे चेक केले जात आहेत. मात्र आजूबाजूचे रहिवाशांसह सर्वच जे आहे आता या शोध मोहीम ला सुरुवात केलेली आहे आणि सगळेच जे आहे
एकजुटीने आर्यनचा शोध घेत आहे. तुम्ही सुद्धा प्रत्येकाने जे आहे जेवढेही ग्रुप तुमच्याकडे असतील तेवढे जेवढेही ग्रुप असतील तेवढ्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त हे फॉरवर्ड करा. तर आता आपण महत्त्वाचे अपडेट्स बघितलेले आहे. एकदा फोटो बघूया आणि आपण इथे थांबूया. आर्यन यादव असं या 12 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे, जो सकाळी 9 वाजता घरातून गेलेला आहे. मात्र अद्यापही तो घरी परतलेला नाहीये. घरी न येण्यामागचं कारण काही स्पष्ट होत नाहीये. तर जास्तीत जास्त सगळ्यांनी स्टेटसला ठेवा आणि सगळ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करायचा आहे व्हिडिओ. व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली, आपले बदलापूर.